एम आय पब्लिकेशनमध्ये परत एकदा सर्वांचं स्वागत. आपण ही फर्स्ट सेमिस्टरची लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे, सर्वांना माहिती आहे. आतापर्यंत आपण टिलेज, सीड, सोईंग सीड, डॉर्मन्सी वगैरे आणि मॅन्युअर फर्टिलायझर किंवा त्याचं क्लासिफिकेशनपर्यंत आपण आलेलो आहे. तर आज आपण बघणार आहोत मेथड ऑफ ॲप्लिकेशन ऑफ मॅन्युअर अँड फर्टिलायझर्स. ओके, तर मग आपण आज सॉलिड आता मेथड ऑफ ॲप्लिकेशन ऑफ मॅन्युअर अँड फर्टिलायझर्स आपल्याला बघायचे. तर दोन मेथडने मॅन्युअर आणि फर्टिलायझर्स आपण शेतामध्ये टाकत असतो. तर त्या दोन मेथड कोणत्या? मेनली सॉलिड फॉर्म अँड लिक्विड फॉर्म. म्हणजे आपण सॉलिड फॉर्ममध्ये फर्टिलायझर किंवा मॅन्युअर टाकू शकतो, तसेच लिक्विड फॉर्ममध्ये सुद्धा टाकू शकतो. तर सॉलिड फॉर्ममध्ये आता कोणकोणते टाईप पडतात सॉलिड फॉर्ममध्ये ते आपल्याला बघायचे. एक आहे ब्रॉडकास्टिंग. ओके, ब्रॉडकास्टिंगमध्ये ही झाली मेथड कोणती, सॉलिड फॉर्ममधलं फर्टिलायझर ॲप्लिकेट करायची. आता ब्रॉडकास्टिंग ही मेथड आपण सोईंगमध्ये सुद्धा बघितली होती, बरोबर. तेच टाईपमध्ये याचं डिस्क्रिप्शन आपल्याला लिहिता येईल ब्रॉडकास्टिंगचं. ब्रॉडकास्टिंग म्हणजे काय, सोप्या भाषेत आपण सांगितलं होतं, खत घ्यायचं आणि हाताने फेकून द्यायचं सरळ सरळ शेतात. ओके, त्याला म्हणायचं ब्रॉडकास्टिंग ऑफ फर्टिलायझर्स अँड मॅन्युअर्स. घ्यायचं आणि हाताने फेकून द्यायचं. ब्रॉडकास्टिंग ही सिंपल मेथड आपली झाली. त्याच्यानंतर ती टॉप ड्रेसिंग. ओके, टॉप ड्रेसिंगमध्ये काय म्हणता येईल आपल्याला, टॉप ड्रेसिंग ही मेथड, टॉप ड्रेसिंग ही अशी असते की आपल्याला स्टँडिंग क्रॉपमध्ये आपण फर्टिलायझरचं ॲप्लिकेशन करतो, त्याला म्हणायचं टॉप ड्रेसिंग. ॲप्लिकेशन ऑफ मॅन्युअर अँड फर्टिलायझर्स इन अ स्टँडिंग क्रॉप. ओके, त्याला म्हणायचं टॉप ड्रेसिंग ऑफ मॅन्युअर अँड फर्टिलायझर ॲप्लिकेशन. ओके, त्याच्यानंतर आपल्या इथं प्लेसमेंट. थर्ड टाईप कोणता पडतो आपला, प्लेसमेंट. मग प्लेसमेंटमध्ये आता प्लेसमेंट म्हणजे काय सांगता येईल आपल्याला, प्लेसमेंट ऑफ फर्टिलायझर्स अँड मॅन्युअर नियर द सीड अँड सीडलिंग अँड ग्रोईंग प्लांट. म्हणजे आपल्याला फर्टिलायझर कुठे टाकायचं, आता आपलं हे झालं सीड, ओके, किंवा हा झाला आपला प्लॅन्ट आणि हे झालं आपलं सीडलिंग. ओके, तर आपल्याला कुठे टाकायचं माहिती का, नियर म्हणजे याच्या आसपास कुठेतरी टाकायचं, त्याला म्हणायचं प्लेसमेंट ऑफ फर्टिलायझर्स अँड मॅन्युअर. ते कशाजवळ टाकायचं आपल्याला, सीड, सीडलिंग किंवा ग्रोईंग प्लॅन्टच्या जवळ टाकायचं, त्याला म्हणायचं मॅन्युअर अँड फर्टिलायझरचं प्लेसमेंट. आता या प्लेसमेंटमध्ये सुद्धा आणखी टाईप पडतात. मग आता प्लेसमेंटमध्ये कोणकोणते टाईप पडतात, PDL. कोणते, PDL म्हणजे काय, PDL प्लग सोल प्लेसमेंट, डीप प्लेसमेंट अँड लोकलाइज्ड प्लेसमेंट. ठीक आहे, प्लग सोल प्लेसमेंट, डीप प्लेसमेंट अँड लोकलाइज प्लेसमेंट. आता प्लो सोल प्लेसमेंट म्हणजे काय, आता आपण प्लो म्हणजे माहिती आहे आपल्याला, नांगरणी करतो आपण, त्यावेळेस काय होतं आहे, आता नांगरणी केल्यानंतर अशा जमिनीला बरोबर म्हणजे जमीन अशी बरोबर आपलं ढेकळं वगैरे निघतात त्याच्याबरोबर, अशी रोज वगैरे तिथे तयार होतात, बरोबर. मग त्या याच्यामध्ये आपल्याला स्ट्रक्चरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, फर्टिलायझर टाकायचं आहे. प्लो सोल प्लेसमेंट म्हणजे आपल्याला अशी, त्याच्यानंतर आपल्याला काय येतं, डीप प्लेसमेंट. डीप प्लेसमेंटमध्ये काय येतं, डीप प्लेसमेंट हे कशात करतात माहिती का, मेनली डीप प्लेसमेंट हे राईसमध्ये, आणि हे प्लो सोल प्लेसमेंट आपण कोणत्याही क्रॉपमध्ये सहजासहजी करू शकतो. आता डीप प्लेसमेंट राईसमध्ये कसं करतात, आता समजा हे राईसचं क्रॉप आहे, ओके, तर राईसचा क्रॉप लावण्या अगोदर आपल्याला डीप प्लेसमेंट करावी लागते. कारण का, कारण आपल्याला राईसची फील्ड जर करायची असली तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामध्ये पाणी असतं, ओके, पाणी असतं. आणि जर आपण या पाण्यामध्ये जर आपण टॉप ड्रेसिंग केली, म्हणजे इथं पीक आलेलं आहे त्याच्यात जर आपण फर्टिलायझर टाकलं तर काय होऊ शकतं, हे फर्टिलायझर ड्रेन होऊन जाऊ शकतं, बरोबर. म्हणजे फील्डमधून वाहूनही जाऊ शकतं आणि पिकाच्या मुळांपर्यंत ते पोहोचवू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागते, डीप प्लेसमेंट ऑफ फर्टिलायझर्स. मग ते कसं करावं लागतं आपल्याला, राईसमध्ये फील्ड ज्यावेळेस आपलं तयार होईल, बेड ज्यावेळेस आपला तयार होईल, त्यावेळेस काय करायचं आपल्याला, त्याच्यातच आपल्याला फर्टिलायझर टाकायचं. म्हणजे आपण प्लोईंग वगैरे आपलं हॅरोइंग वगैरे ऑपरेशन करतो त्यावेळेस जमिनीत टाकून द्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात फील्डमध्ये पाणी सोडायचं, बरोबर. मग काय होतं, हे फर्टिलायझर जे आहे ना, हे ड्रेंच होत नाही, म्हणजे ड्रेन होत नाही आणि ड्रेन होत नसल्याने काय होतं, ते फर्टिलायझर आपल्याला
मग केव्हा अवेलेबल होतो बरोबर पिकाला? ज्यावेळेस आपल्या पॅडीची राईसची ज्या वेळेस व्हिजिटेटिव्ह ग्रोथ येईल. कोणती? व्हिजिटेटिव्ह ग्रोथच्या वेळेस आपल्याला जे आपण NPK न्यूट्रिएंट वगैरे ते टाकतो ते आपल्याला बरोबर व्हिजिटेटिव्ह ग्रोथला अवेलेबल होतं. त्याच्यामुळे हे काय करतात? डीप प्लेसमेंट करतात. मेनली कशात करतात डीप प्लेसमेंट? पॅडी किंवा राईस, एवढं लक्षात ठेवा. ओके, पॅडीमध्ये करतात. आणि त्याच्यानंतर काय येतं आपलं? लोकलाइज प्लेसमेंट. लोकलाइज प्लेसमेंटमध्ये कॉन्टॅक्ट, बँड, पिलेट ॲप्लिकेशन अँड साईड ड्रेसिंग हे सब टाईप पडतात. कोणकोणते? कॉन्टॅक्ट, CBPS. कोणते? कॉन्टॅक्ट, बँड अँड पिलेट ॲप्लिकेशन, साईड ड्रेसिंग. आता लोकलाइज्ड प्लेसमेंट आता म्हणजे काय ते नक्की? लोकलाइज प्लेसमेंट आपल्याला ॲप्लिकेशन क्लोज टू द प्लॅन्ट. काय? ॲप्लिकेशन क्लोज टू द प्लॅन्ट. ॲप्लिकेशन क्लोज टू द प्लॅन्ट. आपण प्लेसमेंटच्या डेफिनेशनमध्येच पाहिलं होतं आपल्याला जवळपास कुठेतरी टाकायचं, पण त्याच्याही पेक्षा जवळ लोकलाइज प्लेसमेंटमध्ये आपल्याला फर्टिलायझर किंवा मॅन्युअर अप्लाय करायचं क्लोज टू द प्लांट. मग आता त्याच्यात कोणकोणते पडतात आपल्याला माहिती आहे? कॉन्टॅक्ट, बँड, पिलेट ॲप्लिकेशन अँड साईड ड्रेसिंग. मग कॉन्टॅक्ट प्लेसमेंटमध्ये आपल्याला काय सांगता येईल? ॲट द टाईम ऑफ सोईंग विथ ड्रिल्स. कॉन्टॅक्ट प्लेसमेंटमध्ये काय सांगता येईल? ॲट अ टाईम ऑफ द सोईंग विथ ड्रिल्स आपल्याला हे फर्टिलायझर अप्लाय करायचं. प्लेसमेंट. त्याच्यानंतर ते बँड प्लेसमेंट. आता ही बँड प्लेसमेंट कशी करायची? इन बिटवीन द रोज. कसे? इन बिटवीन द रोज. इन बिटवीन द रोज म्हणजे बँड बस बँड टाईप करायची. बँड टाईप. आता रोज आहेत समजा आपले हे लावलेले. कोणते? आता हा पोटॅटोचा किंवा पोटॅटोचं समजे आपण लावलेले आहे. ओके, आता पोटॅटो आपण बेडवर लावतो. आता इथे एक प्लॅन्ट आहे, इथे एक प्लॅन्ट आहे, इथे एक प्लॅन्ट आहे, इथे एक प्लॅन्ट आहे, असे आपण पोटॅटोचे प्लॅन्ट लावले. तर इथे आपल्याला फर्टिलायझर मॅन्युअर टाकायचं. कुठे? दोन्ही रोच्या मध्ये. इन बिटवीन द रोज आपल्याला फर्टिलायझर टाकायचं. त्याला म्हणायचं बँड प्लेसमेंट. काय म्हणायचं? बँड प्लेसमेंट. कशात? दोन्ही क्रॉपच्या मध्ये. एक्झाम्पल आपल्याला म्हणून काय देता येईल आपल्याला? एक्झाम्पल पोटॅटो किंवा शुगर केन याचं एक्झाम्पल आहे बँड प्लेसमेंटचं. ओके, आता पिलेट ॲप्लिकेशन. पिलेट म्हणजे काय? पिलेट म्हणजे आपण समजू शकतो. पिलेट म्हणजे आपण काय? अशा गोळ्या टाईप. ओके, गोळ्या टाईपचं ते फर्टिलायझर जे असतं त्याची साईज किती असते? मेनली 2.5 to 5 सेंटीमीटर. किती असू शकते? पिलेटची म्हणजे त्या गोळ्यांची साईज किती असू शकते? 2.5 to 5 सेंटीमीटर. पिलेटची साईज लक्षात ठेवा. 2.5 पासून तर 5 सेंटीमीटर एवढी पिलेटची साईज असू शकते. आता ते काय करायचं माहिती आहे? पिलेट ॲप्लिकेशनसुद्धा बँड प्लेसमेंटसारखंच करायचं आपल्याला. तर ते डीप इन बिटवीन द रोज करायचं. आता हे जे केलं होतं आपण बँड प्लेसमेंट हे डायरेक्ट वरती टाकून दिलं होतं आपण फर्टिलायझर मॅन्युअर. ओके, आता तसं नाही करायचं. पिलेट ॲप्लिकेशन करताना काय करायचं आपल्याला? डीप टाकायचं. डीप म्हणजे खोल टाकायचं थोडं, म्हणजे माती साईडला करून त्याच्यात फर्टिलायझर टाकायचं आणि परत त्याच्यावर माती टाकायची. त्याला म्हणायचं पिलेट ॲप्लिकेशन्स. म्हणजे गोळ्यांच्या टाईपचं आपण फर्टिलायझर त्याची साईज असते 2.5 to 5 सेंटीमीटर. ते आपण इन बिटवीन द रोज टाकतो. कसे टाकतो? डीप टाकतो. कसे? डीप, खोलवर टाकतो. त्याच्यानंतर इथं साईड ड्रेसिंग. साईड ड्रेसिंग इट्स नेम इंडिकेट्स. ओके, शब्दावरून काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. साईड ड्रेसिंग म्हणजे काय? आता आपलं हे केळीचं क्रॉप आहे. ओके, तर आपल्याला काय करायचं? रिंग मेथडने असं समजा फर्टिलायझर टाकायचं. मेनली रिंग मेथड ऑफ ॲप्लिकेशन ऑफ फर्टिलायझर्स आपण कशामध्ये वापरतो? फ्रूट क्रॉप्समध्ये वापरतो. ओके, आता हे समजा केळीचं हे प्लांट आहे. ओके, त्याच्या बाजूला आपण साईडला आपण अशी रिंग तयार करायची. रिंग टाईप स्ट्रक्चर तयार करायचं. त्याच्यात फर्टिलायझर असं टाकून द्यायचं आणि त्याच्यावर परत माती टाकून द्यायची थोडी थोडी. त्याला म्हणायचं साईड ड्रेसिंग ऑफ फर्टिलायझर अँड मॅन्युअर ॲप्लिकेशन मेथड. कोणकोणत्या पाहिल्या आपण आता?
मेनली 2 पडतात, सॉलिड आणि लिक्विड. त्याच्यामध्ये ब्रॉडकास्टिंग हाताने फेकून द्यायचं. टॉप ड्रेसिंगमध्ये आपल्याला स्टँडिंग क्रॉपमध्ये फर्टिलायझरचं ॲप्लिकेशन करायचं. प्लेसमेंटमध्ये नियर द सीडलिंग किंवा ग्रोईंग प्लॅन्टच्या आसपास करायचं. त्याच्यानंतर प्लेसमेंटमध्ये कोणकोणते येतात? प्लग सोल प्लेसमेंट. प्लग सोल म्हणजे काय? म्हणजे नांगरणी केल्यानंतर आपण फर्टिलायझर टाकून द्यायचं त्या नांगरणीच्या फाट्यामध्ये 2. ओके. त्याच्यानंतर डीप प्लेसमेंट. डीप प्लेसमेंट ही मेनली पॅडी क्रॉप्समध्ये केली जाते, कारण त्याच्यात वॉटर आपल्याला सोडावं लागतं त्या फील्डमध्ये. त्याच्यामुळे ॲवेलेबल आपण न्यूट्रिएंट वरतून करू शकत नाही आणि ते आपल्याला पाणी टाकण्या अगोदर त्याच्यात आपल्याला फर्टिलायझर्स वगैरे डीप म्हणजे खोलवर टाकायचे त्या फील्डमध्ये आणि त्याच्यानंतर वरून पाणी सोडायचं आणि ते फर्टिलायझर आपल्या व्हिजिटेटिव्ह ग्रोथला अवेलेबल होतं पॅडीच्या. त्याचं काम काय? त्याच्यामुळे आपल्याला डीप प्लेसमेंट करावी लागते. आता लोकलाइज प्लेसमेंट म्हणजे काय? ॲप्लिकेशन क्लोज टू द प्लॅन्ट, म्हणजे खूप जवळ ॲप्लिकेशन करायचं आपल्याला फर्टिलायझरचं प्लॅन्टच्या. त्यात पहिली पडते कॉन्टॅक्ट मेथड. कॉन्टॅक्ट मेथडमध्ये काय? सोईंग. काय आहे ते? ॲट द टाईम ऑफ सोईंग. आपल्याला कॉन्टॅक्ट प्लेसमेंट करावी लागते. म्हणजे आपण सीड ड्रिलनं वगैरे पेरताना आपण डायरेक्ट खत आणि बी सोबत टाकून पेरणी करू शकतो. त्याला म्हणायचं कॉन्टॅक्ट प्लेसमेंट. बँड प्लेसमेंट म्हणजे काय? इन बिटवीन द रोज. 2 रोच्या मध्ये आपल्याला फर्टिलायझर ॲप्लिकेशन करायचं. पिलेट ॲप्लिकेशन म्हणजे काय? जे गोळ्याच्या टाईपचं फर्टिलायझर असतं ते आपल्याला डीप इन बिटवीन द रोज करायचं, म्हणजे खोलवर टाकायचं. 2 रोच्या मध्ये खोलवर टाकायचं. त्याची साईज किती असू शकते त्या फर्टिलायझरच्या पिलेट्सची? एका पिलेटची 2.5 ते 5.0 सेंटीमीटर्स. ते कसे असतात माहिती का? असे तयार केलेले असतात पिलेट्स, किंवा असे सहजासहजी असेच असतात. ओके. त्याच्यानंतर आपल्याला गोल स्वरूपातही मिळतात. म्हणजे असे पिलेट्स असतात ते, म्हणजे गोळ्या टाईप ते आपल्याला ॲप्लाय करायचे. त्याच्यानंतर आपले साईड ड्रेसिंग. साईड ड्रेसिंग म्हणजे काय? प्लांटच्या अवतीभोवती असं फर्टिलायझर मॅन्युअर टाकायचं. म्हणजे आपण रिंग मेथड आपण मेनली कशात सांगतो? फ्रूट क्रॉप्समध्ये आपण टाकतो. त्या मेथडने फर्टिलायझर आपल्याला साईडला असं टाकायचं. हे झालं आपलं सॉलिड फॉर्ममध्ये ॲप्लिकेशन ऑफ मॅन्युअर अँड फर्टिलायझरच्या मेथड. आता आपल्याला बघायच्या लिक्विड फॉर्ममध्ये मॅन्युअर अँड फर्टिलायझर आपण कशा प्रकारे अप्लाय करू शकतो. आता लिक्विड फॉर्म. ओके. लिक्विड फॉर्ममध्ये किती टाईप पडतात? 4. त्यात काय? स्टार्टर सोल्युशन, फॉलियर ॲप्लिकेशन, डायरेक्ट टू द सॉईल, म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ फर्टिलायझर किंवा मॅन्युअर डायरेक्ट टू द सॉईल अँड थ्रू द इरिगेशन वॉटर. ठीक आहे. आपण पहिलं बघू स्टार्टर सोल्युशन. स्टार्टर सोल्युशन हे काय? ही मेथड आहे कशाची? फर्टिलायझर मॅन्युअर ॲप्लिकेशनची. कोणत्या टाईपमधली? लिक्विड फॉर्ममधली. मग स्टार्टर सोल्युशन म्हणजे काय? स्टार्टर सोल्युशन म्हणजे इट इज द सोल्युशन which contain NPK. काय? NPK इन द रेशो, म्हणजे 1:2:1 किंवा 2:1:1 असंही असू शकतं. सर मेनली काय वापरतो आपण? 1:2:1 या रेशोमध्ये आपण NPK वापरतो. ठीक आहे. आता कंटेन्स काय? कंटेन NPK त्याच्यात असतं, बरोबर. प्लॅन्ट न्यूट्रिएंट त्याच्यात असतात त्या सोल्युशनमध्ये. आणि हे सोल्युशन आपण कधी वापरतो माहिती का? स्टार्टर सोल्युशन म्हणतात त्याला. का? स्टार्टर्स म्हणजे कधी वापरतो आपण? ज्या वेळेस आपण या बेड्सवरून आपले हे जे क्रॉप आहे, हे सीडलिंग्स आहेत, ते आपण ट्रान्सप्लांट करतो मेन फील्डमध्ये. ज्यावेळेस मेन फील्डमध्ये ट्रान्सप्लांट करतो त्यावेळेस हे स्टार्टर सोल्युशन त्याला पिकाला देतात. ते कशासाठी देतात? काय गरज आहे स्टार्टर सोल्युशनची? स्टार्टर सोल्युशनची गरज या काळात आहे की जे सीडलिंग्स आहेत ते लवकरात लवकर इस्टॅब्लिश व्हावे, इझिली इस्टॅब्लिश फील्डमध्ये व्हावे. त्यासाठी आपल्याला स्टार्टर सोल्युशन द्यावं लागतं. कळालं? म्हणजे आपण समजा एखादा रनर आहे, बरोबर. रनिंगवाला, त्याला आता रनिंग करायला जायचं आहे, 15 मिनटात कॉम्पिटिशन आहे. त्या अगोदर काय करतो तो? त्या अगोदर त्याला सप्लिमेंट्स घेतो. म्हणजे काय घेतो? आपल्याला म्हणजे आपल्याला म्हणता येईल की आपण एनर्जी ड्रिंक्स वगैरे प्यावं लागते, बरोबर. त्याच्यामुळे तो चांगला प्रकारे धावू शकतो. त्याच्यामुळे इथंही तीच कंडिशन आहे, स्टार्टर सोल्युशन आपल्याला द्यावं लागतं.
त्याच्यामुळे काय होते, जे सीडलिंग्स आहेत ते इझिली इस्टॅब्लिश होतात, ग्रो होतात. म्हणजे काही सीडलिंग्स त्याच्यामुळे मरत नाहीत वगैरे. याचं हे मेन कारण काय, स्टार्टर सोल्युशन कंटेन्स NPK इन द रेशो 1:2:1 इज कॉल्ड ॲज अ स्टार्टर सोल्युशन. कळालं असं स्टार्टर सोल्युशन म्हणजे नक्की काय असतं आणि याचं कार्य काय असते. ठीक आहे. नंतर येतं आपलं फॉलियर ॲप्लिकेशन. फॉलियर ॲप्लिकेशन मेनली आपण करतो सगळेजण. म्हणजे काय करायचं, आपल्याला NPK आपण युरिया वगैरे हे जे आहे ना ते आपण प्लॅन्टला फवारतो वरती. ते कशावर फवारायचे, फॉलियर ॲप्लिकेशन. फॉलियर ॲप्लिकेशन शब्दच लक्षात ठेवा, असं शब्द फोडून उकायचं. फॉलियर ॲप्लिकेशन म्हणजे काय, झाडाच्या पानांवर वगैरे आपण ते फवारतो, त्याला म्हणायचं फॉलियर ॲप्लिकेशन. काय म्हणायचं, फॉलियर ॲप्लिकेशन्स. फॉलिएज ऑन ग्रोईंग प्लांट, ते आपलं आपण कसं करतो, फॉलिएज ऑन ग्रोईंग प्लांट. फॉलिएज ऑन ग्रोईंग प्लांट म्हणजे लिव्ज वगैरे, स्टेम्स वगैरे हे आपल्याला आपण अप्लाय करतो. हे झालं फॉलियर ॲप्लिकेशन. त्याच्यानंतर काय तर डायरेक्ट टू द सॉईल ॲप्लिकेशन. डायरेक्ट टू द सॉईल. आता डायरेक्ट टू द सॉईल याला काय म्हणतात, समजा आता लिक्विड फॉर्ममधलं जे फर्टिलायझर येतं आपल्याला, ते काय करायचं, आपण एखाद्या मग किंवा बकेटमध्ये घेतलं, बरोबर. हे सोल्युशन आपण इथे घेतलं, तर हे सोल्युशन डायरेक्ट आपण काय करायचं, जे प्लांट असतो त्याच्या मुळाशी किंवा त्या साईडला मुळाजवळ असं म्हणजे टाकायचं. डायरेक्ट पाणी असं ते त्याच्याजवळ टाकून द्यायचं. त्याला काय म्हणतात, ॲप्लिकेशन डायरेक्ट टू द सॉईल. म्हणजे डायरेक्ट या साईडला इथं टाकून द्यायचं. यालाच काय म्हणता येईल, ड्रेंचिंगसुद्धा म्हणता येईल. ड्रेंचिंग. काय, ड्रेंचिंग. ड्रेंचिंग करतो म्हणतो आपण, बरोबर. ही ड्रेंचिंग आता आपल्याला हातानं सुद्धा करता येते. हातानंसुद्धा आपण असं फर्टिलायझर टाकू शकतो. म्हणजे हातानं म्हणजे पाणी आपण एखाद्या बकेट वगैरेमध्ये घेऊन टाकू शकतो. त्याच्यानं आपल्याला थ्रू इरिगेशन वॉटर. थ्रू इरिगेशन वॉटर म्हणजे काय, आपण तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की आपण ड्रीप इरिगेशनने आपण फर्टिलायझर अप्लाय करतो का. फर्टिगेशन्स काय म्हणतात, ॲप्लिकेशन्स ऑफ फर्टिलायझर थ्रू द इरिगेशन वॉटर इज कॉल्ड ॲज अ फर्टिगेशन. यालाच आपण फर्टिगेशन म्हणू शकतो. फर्टिगेशन काय, ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. फर्टिगेशन, ॲप्लिकेशन ऑफ न्यूट्रिएंट थ्रू द इरिगेशन वॉटर इज कॉल्ड ॲज अ फर्टिगेशन्स. हे झाले 4 टाईप. कशाचे, लिक्विड फॉर्ममध्ये मॅन्युअर अँड फर्टिलायझर अप्लाय करायचे. कोणतं, स्टार्टर सोल्युशन. स्टार्टर सोल्युशन कसं असतं, आपण सुरुवात NPK हे न्यूट्रिएंट मिक्स करतो, सोल्युशन तयार करतो, आणि सीडलिंग जे आपण मेन फील्डमध्ये ज्यावेळेस ट्रान्सप्लांट करतो त्यावेळेस आपल्याला स्टार्टर सोल्युशनची गरज असते. त्याच्यामुळे काय होते, सीडलिंग आणि क्रॉप्स वेल इस्टॅब्लिश आणि अर्ली इस्टॅब्लिश चांगल्या प्रकारे इस्टॅब्लिश होतात, म्हणजे चांगल्या प्रकारे ग्रो होतात. फॉलियर ॲप्लिकेशन आपण डायरेक्ट स्टेम लिव्जवर आपण फर्टिलायझर अप्लाय करतो, फवारतो, त्याला म्हणायचं फॉलियर ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशन टू द डायरेक्ट सॉईल, जे सॉईलमध्ये डायरेक्ट आपण फर्टिलायझर टाकतो त्याला ओके. त्याच्यानंतर आपलं आलं थ्रू इरिगेशन. इरिगेशन म्हणजे काय, आपण पाणी देतो पिकाला, त्याच्यातूनच आपल्याला फर्टिलायझर द्यायचं, त्याला म्हणायचं थ्रू इरिगेशन किंवा फर्टिगेशन्स. म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ फर्टिलायझर थ्रू द इरिगेशन वॉटर इज कॉल्ड ॲज फर्टिगेशन्स. हे झाले ॲप्लिकेशन ऑफ मॅन्युअर अँड फर्टिलायझरचे टाईप. समजलं असेल कदाचितच म्हणत असतो प्रत्येक वेळेस मी, कदाचित समजलं असेल. नसेल समजलं तर नक्की विचारा, कमेंट करा. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट म्हणजे तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की व्हॉट इज मीन बाय ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. एक्सप्लेन द ग्रोथ कर्व. ओके, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ग्रोथची डेफिनेशन काय सांगता येईल आपल्याला, ग्रोथ सोप्या भाषेत. ग्रोथ म्हणजे काय, इरिव्हर्सिबल चेंज इन अ हाईट अँड वेट. काय, इरिव्हर्सिबल चेंज इन हाईट अँड वेट. म्हणजे आपण आता, तुम्ही असं ऐकलं आहे का कधी की आता माणूस वाढला आहे, बरोबर.
वाढल्याननंतर त्याची हाईट कमी होते. एकदा हाईट वाढल्यानंतर त्याची हाईट परत कमी होते का असं ऐकलं आहे का कधी? नाही. मग ते काय इरिव्हर्सिबल चेंज आहे. म्हणजे हाईट कधीच कमी होऊ शकत नाही. आता मी जर म्हटलं मला लहान व्हायचे परत, तर मी होऊ शकणार आहे का? नाही. त्याला म्हणायचं इरिव्हर्सिबल चेंज इन अ हाईट अँड वेट, वजनात आणि उंचीत जे इरिव्हर्सिबल चेंज होतात प्लांटमध्ये त्याला म्हणायचं ग्रोथ. आता डेव्हलपमेंट म्हणजे काय? मग ग्रोथ म्हणजे कळालं आपल्या इरिव्हर्सिबल चेंज इन हाईट. आता डेव्हलपमेंट म्हणजे काय? आता आपली डेव्हलपमेंट होते बरोबर. आता आपण डायरेक्टच आपण म्हणलं की फळं यायला पाहिजे डायरेक्ट क्रॉपला, असं होईल का? नाही. पहिले काय होते, पहिले सीड आपण पेरतो. ओके, सीडला आपल्याला कोंब फुटतात. कोंब फुटल्यानंतर जमिनीच्या वरती येतात. मग त्याला 2 पानं येतात. त्याच्यानंतर ते वाढतं. परत त्याला लिव्स म्हणजे पानं जास्त येतात. नंतर ब्रँचेस येतात. ओके, ब्रँचेस येतात आणि त्याच्यानंतर त्याला फुलं लागतात आणि मग फळं लागतात. ही अशी सगळी प्रोसेस ज्या आहे त्याला म्हणायचं डेव्हलपमेंट. काय म्हणायचं? डेव्हलपमेंट. ही झाली डेव्हलपमेंट कशाची? क्रॉपची. इट रेफर्स टू द व्हेरियस चेंजेस दॅट ऑकर इन अ प्लांट ड्युरिंग द लाईफ सायकल. म्हणजे क्रॉपच्या लाईफ सायकलमध्ये, क्रॉपची जी लाईफ सायकल असते त्या लाईफ सायकलमध्ये जे चेंजेस होतात, क्रॉपमध्ये जे चेंजेस होतात त्या लाईफ सायकलच्या मध्ये, त्याला म्हणायचं डेव्हलपमेंट ऑफ प्लांट. ओके, व्हेरियस चेंजेस इन प्लांट ड्युरिंग इट्स लाईफ सायकल. त्याच्या लाईफ सायकलमध्ये जे प्लांट्समध्ये चेंजेस होतात त्याला म्हणायचं डेव्हलपमेंट. ओके, ग्रोथ म्हणजे इरिव्हर्सिबल चेंज इन हाईट, डेव्हलपमेंट म्हणजे व्हेरियस चेंज इन प्लांट ड्युरिंग द लाईफ सायकल इज कॉल्ड ॲज डेव्हलपमेंट. ही ग्रोथ आणि डेव्हलपमेंट कळालं असेल. आता आपल्याला पाहिजे ग्रोथ कर्व. हा क्वेश्चन तुम्हाला विचारतात सहजासहजी. आता इथं 1-2 ऑब्जेक्टिव्ह तयार होतात ग्रोथ कर्वमध्ये. ग्रोथ कर्व हा एस स्ट्रक्चरचा असतो. एस कसा असतो? एस टाईपचा असतो आणि याला सिग्मॉइड कर्वसुद्धा म्हणतात. का? कारण एस वरून सिग्मॉइड कर्व, एस कर्व किंवा सिग्मॉइड कर्व असं याला म्हणतात. आता आपण कर्व म्हणजे काय हे बघायचं आपल्याला. ओके, ग्रोथ कर्व म्हणजे काय? ग्रोथ कशी होती आता हे पण इथं तुम्हाला इन रिलेशन विथ टाईम पाहिजे आपल्याला. आता हे टाईम आहे. ओके, जसा जसा टाईम वाढत जाईल तशी तशी ग्रोथ आपल्याला कशी होती हे बघायचं आहे. ही झाली इथं ग्रोथ. आता ही ग्रोथ होती प्लॅन्टची इकडे. ओके, इकडे टाईम वाढतो आहे. मग आता इथं आपण प्लॅन्ट लावलं तर प्लॅन्ट लावल्यानंतर काय होतं आहे? त्याची ग्रोथ व्हायला लागते बरोबर. त्याच्यानंतर ग्रोथ होते आणि त्याच्यानंतर एका ठिकाणी येऊन ते थांबते. इथं आता ती इथे येऊन थांबली. ओके, त्याला म्हणायचं ग्रोथ कर्व. आता ग्रोथ कर्व हा कसा असतो? यस टाईप असतो. कसा असतो? यस टाईप हा ग्रोथ कर्व झाला. ठीक आहे, त्याच्यानंतर याच्यात फेजेस असतात. 4 फेजेस असतात ग्रोथ टाईपमध्ये. ह्या फेजेस आपल्याला विचारल्या जातात. तर पहिली फेज असते याच्यातली फेजेस ऑफ ग्रोथ कर्व. काय? फेजेस ऑफ ग्रोथ कर्व. 4 फेजेस असतात एवढं लक्षात ठेवा. कोणत्या? 4. आता त्या 4 पैकी पहिली कोणती आहे? लॅग फेज. कोणती आहे? लॅग फेज. दुसरी आहे लॉग फेज. तिसरी आहे डायमिनिशिंग फेज. आणि चौथी असते स्टेशनरी फेज, म्हणजे जिथे प्लांटची ग्रोथ स्टॉप होते. त्याच्यावर हाईट वाढत नाही आणि त्याची डेव्हलपमेंट होत नाही. ओके, तर लॅग फेज म्हणजे काय? ही फर्स्ट इनिशियल फेज असते. आता ही झाली इथे, ही म्हणता येईल आपल्याला लॅग फेज. ही झाली इनिशियल फेज. कोणती? लॅग फेज. ही झाली आपली लॉग फेज. ही झाली आपली डायमिनिशिंग फेज. आणि ही झाली आपली स्टेशनरी फेज. आता ही कोणती आहे? इनिशियल फेज आहे. लॅग फेज म्हणजे इनिशियल फेज बरोबर. विच
इन विच प्लांट ग्रो स्लोली, म्हणजे स्लो ग्रोथ होती इथे लॅग फेजमध्ये, स्लो ग्रोथ होती. कुठे स्लो ग्रोथ, स्लो इथं लक्षात ठेवायचं. फास्ट ग्रोथ होती कुठे लॉग फेजमध्ये. फक्त एवढे शब्द लक्षात ठेवायचे. स्लो म्हणजे लॅग, फास्ट म्हणजे लॉग. लॉग फेजमध्ये फास्ट ग्रोथ होते. डायमिनिशिंग फेजमध्ये काय होतं माहिती का, द प्लांट ग्रोथ विल बी स्लो. परत इथे काय होते स्लो होती, परत इथे ग्रोथ स्लो होते. इथे स्लो असते लॅग फेजमध्ये, लॉग फेजमध्ये ग्रोथ फास्ट होते एकदम, परत इथे स्लो होते डायमिनिशिंग फेजमध्ये आणि स्टेशनरी फेजमध्ये. हे सिक्वेन्स लक्षात ठेवा पण लॅग, लॉग, डायमिनिशिंग आणि स्टेशनरी. त्याच्यानंतर इथे काय होतं माहिती का, ग्रोथ स्टॉप होते, डायरेक्ट स्टॉप, विषय संपला. बंद वाढणं. आता आपली वय कसं असतं 22 वर्षापर्यंत माणूस वाढतो बरोबर. तसंच इथं काहीतरी वेळ काळ पिकाला सुद्धा आहे वाढण्याचा. आता ते वाढतच राहिले असते तर कुठे गेले असते बरोबर. त्याच्यामुळे स्टेशनरी फेजमध्ये ते त्यांची ग्रोथ स्टॉप होते, डेव्हलपमेंट त्यांची स्टॉप होते. याला म्हणायचं ग्रोथ कर्व. हा ग्रोथ कर्व कसा असतो, एस टाईप असतो, त्याला सिग्मॉइड कर्व सुद्धा म्हणतात. त्याच्यात 4 फेजेस असतात, लॅग फेज, लॉग फेज, डायमिनिशिंग फेज आणि स्टेशनरी फेज. लॅग फेज ही स्लो फेज असते आणि इनिशियल फेज असते. लॉग फेज ही फास्ट असते, ही सेकंड फेज असते, ठीक आहे. डायमिनिशिंग फेज ही थर्ड फेज असते आणि याच्यात ग्रोथ परत स्लो होते. स्टेशनरी फेजमध्ये ग्रोथ डायरेक्ट स्टॉप होऊन जाते, इज स्टॉप. ओके, हे झाला ग्रोथ अँड डेव्हलपमेंटचा टॉपिक.